अजून सुकायला का? आंबे आंबे पडले. नमस्ते. तर हे ब्लॉग पहिल्याचे होते. काजल ताईचं लग्न 29 तारखेला होतं आणि आम्ही पहिला गावी गेलेलो ना तेव्हा ही पत्रिका वाटलेले. तर त्याची ब्लॉग एडिटिंग करायला भेटत नव्हतं म्हणून आता आले ते ब्लॉग. आणि काजल ताईचं पण आता ब्लॉग येणार आहेत. तुम्ही ते पण नक्की बघा. आणि हा पण नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर कोकण सैया. तर पाठचं सीन बघून तुम्हाला कळलंच असेल मी गावी आले आहे. आणि गावी मम्मी पण आली आहे. मम्मीला भरपूर वर्षानंतर टाइम भेटलाय राहायला माहेरी. तर ती बघा ती काहीतरी करते इथे. आणि इथे हे फणस सोलले तिने. आणि हे आटला कुठे गेली मम्मी? आटला नाही काय फणसाची घरी. मग कसं वाटतंय गावी येऊन माहेरी? आता ते सुकवायला चाललंय. चला मी दाखवते काय काय सुकवलंय कालपासून. ह्याला खूप आंबे लागलेत पण ते हा या झाडावरचे काल काढलेले आंबे मामाच्या. मामीच्या इथे ना सगळं सुकट टाकायला ऊन मस्त येतो इथे कडक. असं वरून जायला लागतं. बापरे. हो लावली. हे बघा हे फणसाचे काय मम्मी साठे ना. हे पाणी सुटलंय त्याला. उलटे कर जरा. ये वर कर उलटे. आणि हे मामीचे सगळं आंब्याचे साठे. आणि हे कोकम आणि हा कोकम ज्यूस मस्त. माईचं जेवण झालं पण. काय काय करते मम्मी तू? अजून सुकायला का? हाय काय माहिती कोणाला. हो ब्लॉग बाई हा चिकटला. आता थांब जरा की संध्याकाळी उलटल. हा उलटला. आता आमच्या कपडे टाक माझा घातले मी. कोण आला काय माहिती. हे पटापट उलटले. गेलं फकड पण चारच. इथे गावाला तवेवाला आलाय. आंबे आंबे पडले. तो पण एक आंबा मस्त आहे. तिकडे मामी गेली आंबे आणायला. आंबा पडला हवेनी. ए मामी फोन आला. उचलू. हे मामीला असे पडले आंबे भेटले हवेने पडले. ते दाखव मामी. लागलाय का याला? नको.
मस्त. झाले फलटून. त्या लालाची सगळ्यांनी लक्ष ठेवून ती लालांनी कधी पडली सकाळी बघितली समोर घेतल्यानं बघायचे इथे काजलताईचे काका पण आलेले आहेत पत्रिका वाटायला. काय काका कसे आहात? ठीक. आपण इथे आता जरा पाठी जाऊया, मावशी काय करते बघूया. त्यांची तयारी चालली आहे, सगळी पत्रिका वाटायची तयारी. जाऊया. कुठे आहेत? कोणच नाही घरी. मावशी, ओ मावशी, मावशी कुठे आहे? तिकडे गेले. खाली गणपतीच्या इकडे बबलू दादा आला? गेले. बबलू पण तिकडेच गेले. आत्ताच गेले. इथेच आहेत. चला आपण आता इथे बघूया. भेटले तर ठीक, नाही जाऊ परत. तर इथे देव गणपतीचं हे आहे ना, तिथे आले ते नारळ ठेवायला गणपतीला. इथून असं सरळ गेलं तिथे विहीर आहे, तिथे दिसते विहीर. तिथे विहीर आहे आणि तिथे गणपतीच आहे. आलेली ना साखरपुड्याला, ओळखला नाही घरी? हा संजीवनी इकडे. हा मा इकडे. हे बघा, हे मंदिर आहे गणपतीचं. पाणी नाही मग तिथंच वर काय दासोंडीचा पण आणला होता. गणेश गणपती बाप्पा जे हातात काम घेतलेले आहे ते व्यवस्थित आनंदाने पार पाडत. काही अडचण असेल, काय मुलांच्या हातातून चूक होत असेल, कारण एकतर माझा आता भाव पांगा लुंगा झाला, त्याला चांगली ताकद भर, त्याला मुंगीचा बल दे, त्याच्या मुलांना मुंगीचा बल दे, त्यांच्या गणेशा गणपती राय. आता इथे कोणी सांगायला आम्हाला नाही, आम्ही आता अज्ञान देखील आहोत. तर काही आमच्या पोरांकडून काही चूक झाली असेल तर मान्य करून घेणे. जे माझ्या मायेवर आज माझ्या भाषेचा पाहिजे, माझ्या भावाच्या मुलगीचा लग्न आहे तो आनंदात पार पाड आणि सगळा कार्यक्रम आनंदात हो.
खोकला थोडासा तेल लावायला पाहिजे. हा दिवाळ पाहिजे होता. जाऊ दे आता इथं निरंजन आहे का आपल्या लक्षात पण नाही ना. मावशी कसं वाटते? मावशीला ओळखतच असतात शिमग्याच्या ब्लॉग मध्ये ना. करायला इकडं कुठं पांडुरंगाला चाललोय. आली का? हो संजू आली. वर गेली. अगं यांच्याकडं राजाराम जाधवांकडं. इथे विठ्ठलाचं मंदिर आहे जिथे आता पत्रिका ठेवायला आलेले आहेत ही लोक. मध्यभागी ठेव. दोघांच्या हा नारळ एका बाजूला ठेव. त्या पत्रिकेत तांदूळ टाकतो. आता पूजा वगैरे तिथं कोण त्यांच्या घरी नाही. पांडुरंगा रुक्मिणी वाटे आनंदाने मी अगदी बाहेर पडली होती आणि मला पुंगा भाव माझा चांगला केला. ज्या मुलग्याने विठोबा रुक्मिणी वाटे 2 वर्षी मी ह्या माझ्या भावासाठीच तुझ्याची आराधना करत होते, पण तोच भाव आज तुझ्या पायाशी आलाय. कधी त्याला पंढरपूरला नेशील तेव्हा नेशील, पण आता माझ्या समोर माझा भाव, माझी भासरुंडा, माझ्या भावजया, माझी नातेवाईक उभी आहेत आणि जी मनात काय मी गोष्ट बोलली होती ती आनंदाने तू केलीस आणि महिन्यातच माझ्या भाचीचं लग्न ठरला. आनंदाने पार पडू दे. सगळ्यांना आनंदात ठेव. येणाऱ्या जाणाऱ्यांना गाडी घोड्यातून विठोबा रुक्मिणी माते शब्दाला माझ्या तू उभी राहिलीस आणि आज माझ्या भाचीचं लग्न आनंदाने पार पडू दे. आणि अशीच ज्या ज्या मनात इच्छा माझ्या भावंडांच्या येतील, भातरुंडांच्या येतील, माझ्या येतील, त्याच्या तू पूर्ण अगदी करतेस. आणि आज मी खरोखर अगदी हसत द्या मला म्हणजे माझे शब्द पूर्ण करून मला मायेचाही रडा येतोय आणि आनंदाने मी तुझ्या पुढ्यातील माझे भाव भावजे आनंदाने माझे भातरुंड उभे झाले आणि आज माझ्या भाचीचा लग्न आनंदाने शब्दाला माझे पांडुरंगाने रुक्मिणी माझ्या या भाच्याचाही आज वर्षान आज माझा भाचा एकटा आहे
आज वर्षात तुझ्या पुढ्यात माझा भाचा जोड्याने उभा राहायला आला पाहिजे. ही एक माझी विनवणी पूर्ण कर. तर आता आम्ही काळीश्रीच्या मंदिरात जातोय पत्रिका ठेवायला. तर आम्ही आता चालत जातोय. योगेश दादा अर्ध्यानं घेऊन गेला तर परत येईल आम्हाला न्यायला. मम्मी आहे, ती माई आणि पुढे ते भरत भाई, त्यांची मिसेस आणि बबलू दादा. तिथे चालत होते बोलतात पुढे पुढे. हो गाडी घेऊन पण आले. मम्मीची जरा तयारी व्हायची होती. हा हीच आहे गाडी. योगेश दा गाडी घेऊन आला परत त्यांना सोडून. कुठे बसू मी? पुढे बसू? मागेच बस. अजून बबलू आणि बाई बस. तर आता इथे आलोय मंदिराजवळ. गाडी इथे सावळीमध्ये पार्क केली. उद्या इथे सावळे आहेच नाही, ऊन असतं. आपण जाणार आहे. ड्युटी बिटे करू द्या आम्हाला. बबलू दादा आला साडे. एवढा भाऊ तुमचा त्यामुळे आवाज. अरे बापरे, कुठे नाही दिसत आहे. पुढे पुढे करेल ना, पुढे करेल. शांतावतीला देवी दाखवतील. 3 देव्या दाखवल्या. थांबा आता अर्ध लावतात. तांदूळ घ्या सर्वांनी. त्या इकडे पण शांत बोला तांदूळ सर्वांना. तुझ्या भाच्याला अक्षता वाटायला ठेवा. बाबाला सध्या कालीची का जाग आली पाहिजे असा आवाज हो ना दरवाजा खुला तरी काय पाहिजे होतं आणखी ऐकणार.
आणि जमीन ते काय सर्वांना घरात ठेवते. तर दरवाजा काय तुला काय कोण बंद असा तू आता मुंबईला गेल्यावर काय दरवाजा बंद नाही राहणार. आता संध्या जेव्हा व्हिडिओ ठेवता तेव्हा उघडा नको तर असं काय नसतं. ती गावची आहे तिला माहिती आहे उघड्या ठेवायच्या का बंद ठेवायच्या. लग्नाच्या दिवशी येऊन तिथं बस. कुठं मी याला काय लग्न नाही झालं मी का तिथं बसू. जेव्हा अक्षदा टाकायला तू येऊन बस. तू कधी येतेस. मी येते माझे कार्यक्रम मी करते. हे पानाचा विडा पाना भरपूर आहेत. ही 1 रुपया नाही 1 रुपया नाही अजून होतोय त्यांचा. शूटिंग चालू हे मला सांगायचीच कधी नाही 1 रुपया सुट्टा नाही पण हिच्या लेकीने एवढं सुट्टा पैसे करून दिले तो सांगत होते. मान्य करून घ्या सुखपती घ्या जेवढे कामं पूर्ण करा अर्ज ती मान्य करून घ्या ही पार पाडा आणि मान्य करून आई मुलगीचा शुभकार्य योजलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला नारळ पत्रिका पाण्याचा विड्या ठेवलेल्या आहेत. शुभकार्य योजले तो आनंदाने तुम्ही यजमान करायचं आहे. त्याच्यामुळं पत्रिका नारळ पाण्याचा ठेवलेला आहे तुम्ही मान्य करून घ्या. सुखवती द्या शुभकार्य योजले आनंदाने पार पाडायचं आहे. तुम्ही यजमान करायचं आहे. अर्ज लावा नाही नाही बोलत सोडूनच जावं. ती मान्य करून एकंदर तिच्या मुलाला ते पूर्ण करा मोठी भागाची मान्य करून घ्या पूर्ण हे काय करतो पाण्याच्या विड्याने आता इथे अर्ध्या रस्त्यातच मामाची रिक्षा भेटलेली बसून आता आलोय आणि अर्धे योगेश दादाच्या गाडीतून
किती आहेत त्याच्यामध्ये. येणार जास्त करून माई जाऊ दे आता आपलं आता काय पुढे बोलायचं नाही. सख्खी बहीण आहे ती. हो 2 दिवस हे तसं नको करू. हे थोडं टाक. बाजूला ठेवतील ना. वाटायचंच आहेत ना. आता उचलतो. हे बघ बस. तर आता मी पत्रिका द्यायला चाललोय सगळ्या घरात. बबलू दादा आहे, काका, मामी आहे, आपल्या मावशी आहे, दादा आहे. दादा येतोय? तू पण येतोय पत्रिका? नाही दादा नाही. नाही तो तिथे ठेवलाय. हा बघ इथे. किती सुपाग्याने पानं आणतो. मला वाटलं पण गाय बी आहे. दे दे पकड दे दे. मावशीच्या लेकाचं लग्न, मुलीचं लग्न आहे. मग गावाच्या पुरीचा आम्हाला सगळ्या रीतीमध्ये करायला हवाय. बरोबर आहे, त्यांचा नाता आहे मावशीचा. तिथे येऊन कर. तू लग्नात आली पाहिजे गाणी म्हणायला. चेंज केलं तुम्ही 1 दिवस अगोदर. बस हे दादा लग्नाला या. नाही आता नाही पटापट देतो. बाकी कांचनची मनापासून आठवण कांचन समोरच. ये कांचन थोडं फास्ट. हो हो. आता गरज आहे ना. माझ्याकडे पत्रिकेची पाणी. कांचन 29 जून आहे. आम्ही आता अर्ध्या पत्रिकात भरपूर घरातल्या पत्रिका देऊन आलोय आणि आता मामाकडे आणि वरच्या मामाकडे मी त्यांना द्यायला चाललोय. तिथे आलोय घराजवळ. भाकरी भाजायला बहीण बसते ती पण. स्टेफी शांत. स्टेफी हे अशोक मामाचं घर. कुठे मामा? कुठे मामा? या बाप्पा. अश्विनी. हा व्हिडिओ ब्लॉग. लग्नाला येईल.
सगळा परिवार. त्यावेळेस मी काही कारण ऐकणार नाही. तुझ्याशी बोललोय मी. सांगते मग तुला शाळा वगैरे सगळं घेऊनच जाऊया. तसं कर चालेल. इथे राहायचं प्रश्न शाळेत सहित, बस सहित, बाबू. सगळे पोरं सहित सगळे. चांगलं केलं. मग चपला पण घ्यायच्या म्हणजे कसं इथूनच पडता आलं असतं. पप्पा पप्पा पुढून या तुम्ही पुढून या. नको इकडनं नको पुढून या. बोलतात का काय बघितलं तर खरोखर आता तुम्ही हा कलर मारला हे काय उठत नाही आता. हे आत्माराम भाऊ झाले जेवण तुमचे व्हायचे जेवलेल्या उशिरा ना. या तो पण सगळा परिवार बस नाही. दोन्ही मामा आणि मावशी. दोन्ही पण मामा आले पाहिजे ना. घरी मुंबईला आले इकडे नाही भाई भाई तू चप्पल घाल. दादा प्रकाश मामाचं घर आलेलं आहे. हाय बोल. हाय हाय कर. तुमची गाडी किती वाजताची? 11ची गाडी आहे. किती वाजता? 10 आई आणलाय मी. परिवार आजूबाजूचे ते पण चालतील. सर्वांना घेऊन यायचं. फोटो बाबू यायचा. लग्नाला यायचं. बहिणी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भरपूर जण बघून सोडून देतात. ब्लॉगला सबस्क्राईब पण नाही करत, लाईक पण नाही करत. तर असं नका करू प्लीज. पहिला जाऊन लाईक आणि सबस्क्राईब करा.